नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण हिरव्या वाटाण्यातील बटाटे आणि वाटाण्याची अगदी चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत आणि झटपट होणारे तांदळाचे घावण बनवणार आहोत. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही बटाट्याची भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा बनवली ना तर तांदळाच्या घावणासोबत अगदी चटपटीत लागते. तुम्ही सारखं बनवून खाल. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा क्रश करून घ्यायचे आहेत आणि 1 चमचा काळी तीळसुद्धा टाकायची आहे. हे दोनही टाकून झाल्यानंतर चवीपुरता त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे आधी घट्टसर मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालून हे आपल्याला एका बॅटरसारखं तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले घावण छान होतील. यानंतर जर पाण्याची अजून गरज पडली तर आपण अजून पाणी ॲड करू शकतो. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या घेऊन त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर आपण बटाट्याचे काप करून घेतले आणि 1 वाटी वाटाणासुद्धा टाकून घेतला. बटाटा हा माझा शिजवलेला आहे. जर कच्चा बटाटा टाकला असेल तर आधी बटाटा तेलामध्ये छान फ्राय होऊ द्या, नंतरच वाटाणा टाका. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे वाटाणा आणि बटाटा छान शिजून जातो. त्यानंतर आपल्याला हे साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये परत आपल्याला 3-4 पळी तेल टाकायचं आहे. तेल तापल्यावर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये आता पुढील साहित्य टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकून घेतले. मेथीदाणे टाकल्याने अगदी चविष्ट अशी चव येते. त्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये धनेपूड टाकली, 1 चमचा आपण बडीशेप टाकली. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलं. छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये जे बटाटे आपण वाफवून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे. मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे. यामध्ये जर तुम्ही बारीक चिरलेला कांदा टाकला तरीसुद्धा चालेल. मी कांदा टाकलेला नाही, पण टाकू शकतात. त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं कोथिंबीर आणि मिरचीचं ते यामध्ये टाकून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं, एकजीव करायचं. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशी हिरवीगार वाटाण्याची भाजी दिसते. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. बटाटा आणि वाटाणा आपण तेलात आधीच वाफवून घेतल्यामुळे पटकन भाजी तयार होते. अगदी झटपट आणि 5 मिनिटात होते. भाजी तयार झालेली आहे. आता आपण तांदळाचे घावण करूया. ही रेसिपी एवढी झटपट होणारी आहे ना, पटकन केली ना मुलं अगदी आवडीने खातील. बघू शकता अगदी जाळीदार मस्त असे तांदळाचे घावण आपण करून घेतलेले आहेत. तवा तापायला ठेवायचा, कडकडीत तवा तापू द्यायचा. नंतर लो फ्लेमवर अशा पद्धतीने आपण हे घावण टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ पीठ ठेवायचं, म्हणजे घावण अगदी जाळीदार होतात. आजूबाजूनी तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे. अजून जर कडक हवे असतील तर मंद आचेवर अजून 5 मिनिटं भाजून घ्यायचे, म्हणजे अगदी कडक होतात. तुम्ही बघू शकतात अगदी जाळीदार झालेले आहे. पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. तांदळाचं पीठ असलं की अशी घावण मुलांना करायची, पौष्टिक पण असतात आणि मस्त अशी चटपटीत वाटाणा आणि बटाट्याची भाजी करायची. अगदी आवडीने खातील. तुम्ही जर ही रेसिपी एकदा ट्राय केली ना, त्यांना टिफिनला सुद्धा देऊ शकतात. लहान आहे काय मोठे सुद्धा टिफिनला नेऊ शकतात. एवढी झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. डोसे म्हणा किंवा तांदळाचे घावण म्हणा, एकदा नक्कीच ट्राय करू शकतात.